आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। यात सर्वात सगळ्यांचंच लक्ष जे लागलंय ते म्हणजे उत्सवाचं माहेरघर असणाऱ्या लालबाग परिसरामध्ये जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाला आज राजेशाही मिरवणूक काढत निरोप दिला जाणार आहे। लालबागच्या राजाची ही राजेशाही विसर्जन मिरवणूक तब्बल 24 तास चालणार आहे। म्हणजेच लालबागच्या राजाचं विसर्जन हे उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवरती पार पडेल। त्यासाठी लालबाग मार्केट ते गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाचं स्वागत करणारे मोठे हार तोरण स्वरूपामध्ये बांधण्यात आलेत। लालबागच्या राजाची सकाळी विधिवत पूजा आणि आरती करण्यात येईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक जी आहे ती साधारण सकाळी 11 वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे। तर लालबागमधून आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, खऱ्या अर्थाने उत्सवाची पंढरी अशी ही लालबागची ओळख आहे आणि बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे? गणेश भक्त कसे सज्ज झालेत? लालबागमध्ये अतिशय भावपूर्ण असं वातावरण आहे, कारण आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। आज अनंत चतुर्थी आहे। अनंत चतुर्थीला लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळानंतर निघणार आहे। आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये। आपण इथे माझ्या मागे पाहू शकता, जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती सजवण्यात इथे आलेली आहे। आपण इथे समोर दृश्य पाहतो आहोत की लालबागच्या राजाची आता थोड्याच वेळानंतर उत्तर पूजा जी आहे ती केली जाणार आहे। साधारणतः 9-9:30च्या सुमारास लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे, आरती करण्यात येणार आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक जी आहे लाडक्या लालबाग मार्केटमधून सुरू होणार आहे। आपण इथे पाहू शकतो की विसर्जनाची जी पूर्व तयारी आहे ती पूर्व तयारी आता जवळपास संपत आलेली आहे। लालबागचा राजा रथ देखील काही वेळानंतर सजवण्यात येणार आहे। समोर जर आपण पाहिलं लालबाग मार्केटमध्ये तर लालबाग मार्केट देखील पूर्णपणे आता सज्ज झालेलं आहे। लालबागच्या राजाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हारांचे तोरण जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत आणि हेच हारांचे तोरण लालबाग मार्केट ते गिरगाव चौपाटीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे लालबागची विसर्जन मिरवणूक जी आहे ती तब्बल 22 ते 24 तासांपर्यंत सुरू असते असं आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं। उद्या सकाळी साधारणतः सकाळी 7 ते 7:30च्या सुमारास अरबी समुद्रामध्ये म्हणजे गिरगाव चौपाटीवरती लालबाग राजा पोहोचल्यानंतर तिथे तराफ्यावरती लालबाग राजा आगमन होईल। त्यानंतर अरबी समुद्रामध्ये लालबाग राजाचं एक पारंपरिक पद्धतीने एक राजेशाही थाटामाटात विसर्जन केलं जाणार आहे। आपण इथे पाहू शकतो की उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं लालबागला आणि उत्सवांचं माहेरघर का म्हटलं जातं त्याचं उत्तर आज आपल्याला लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळणार। एक खूप मोठा जल्लोष आणि एक खूप मोठी पारंपरिक अशी परंपरा जी आहे, संस्कृती आहे ती आपल्याला लालबागमध्ये पाहायला मिळते। एक जल्लोष आणि भावपूर्ण वातावरणामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडक्या राजाला आज भावपूर्ण निरोप आपली जनता आणि गणेश भक्त करणार आहेत। आपण समोर पुन्हा एकदा पाहू शकतो की लालबागच्या राजा मूर्तीच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी अजूनही गणेश भक्तांची मोठी रांग जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळानंतर विसर्जनाच्या तयारीला इथे सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर लालबागच्या राजाचं राजेशाही विसर्जन मिरवणूक जी आहे ती लालबाग मार्केटमधून सुरू होणार आहे। जी उदय, अपडेट घेत राहणार आहोत। या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण जातोय।